मित्रहो, काँग्रेस हा या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे. पण तो जितका जुना आहे तितकंच त्या पक्षाचं दुखणंही जुनं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या राजकीय पक्षांना ज्या वेळेला एकाचा पायपोस दुसऱ्याच्या पायात नसतो, त्यावेळेला तुमची काँग्रेस झाली आहे असं म्हणण्याचा एक प्रघात आपल्याकडे दिसून येतो. आता मुंबई भाजपची जर आपण एकूणच परिस्थिती पाहिली तर मुंबई भाजपची स्थिती मुंबई काँग्रेससारखी झाली आहे का असा प्रश्न पडू शकतो. इतकं या पक्षातलं वातावरण काही मंडळींनी गढूळ करायला घेतलं. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना ठाकरेंचं प्राबल्य मोडून काढत मुंबई भाजपच्या अगदी वळचणीला नेऊन ठेवायची, त्यासाठी साम दाम दंड भेदाचे प्रयत्न करायचे. पण दुसरीकडे भाजपचेच काही नेते ठाकरे बंधूंना फुलटॉस देत आहेत अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि हे नेते कोण आहेत तर हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले काही कृपावंत आहेत. आणि याच सगळ्या लोकांनी आता भाजपच्या पांढऱ्या शुभ्र सदऱ्याला एक अगरबत्ती जी पेटती आहे ती लावलेली आहे. आता त्याला एक छिद्र पडलेलं आहे. विरोधी पक्षाचे सगळे नेते मिळून उद्यापासून या पांढऱ्या शुभ्र सदऱ्याला जे छिद्र पडले त्याच्यात वेगवेगळी बोटं घालतील. आज सकाळी संजय राऊतांनी काही बोटं घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघता बघता या छिद्राचं जे काही रूपांतर आहे ते एका भगदाडामध्ये होऊन जाईल. आणि कदाचित जे मनसुबे मोदी आणि शहांनी जपलेले आहेत ते कदाचित मी असं म्हणतोय भाजपला जपता येतील की नाही, मुंबई त्यांना जिंकता येईल की नाही याची काळजीच काँग्रेसमधून आयात केलेल्या काही कृपावंतांनी केले. हे कृपावंत कोण आहेत आणि काय यांनी उपद्व्याप केलेत मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, मुंबईच्या शेजारी असलेला मीरा भाईंदर हा अगदी मुंबईच्या सीमेला लागून आहे. म्हणजे एका बाजूला ठाणे आहे, दुसऱ्या बाजूला मुंबई आहे आणि तिसऱ्या बाजूला वसई विरार आहे. असा तीन शहरांच्या किंवा तीन प्रमुख शहरांच्या मध्ये वसलेला जो काही भाग आहे तो आहे मीरा भाईंदर महानगरपालिका. या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एकूण 95 नगरसेवक आहेत. आणि या महानगरपालिकेमध्ये आता जो काही संघर्ष आहे तो दोन लोकांमध्ये अगदी टिपेला पोचलेला आहे. इथला जो संघर्ष आहे तो प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये आहे. आता नरेंद्र मेहता हे अत्यंत वादग्रस्त आहेत. ते कोणे एकेकाळी म्हणतोय मी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय होते. त्यांच्यामध्ये आणि गीता जैन यांच्यामध्ये जो संघर्ष झाला त्यातून गीता जैन या आमदार झाल्या. आता पुन्हा गीता जैन पराभूत झालेले आहेत आणि त्यांच्या जागी नरेंद्र मेहता हे तिथले आमदार आहेत. या नरेंद्र मेहतांचं प्रताप सरनाईकांशी अगदी वेळ्या भोपळ्याचं वैर आहे आणि त्यामुळे इथली युती तुटली. आता इथे युती तुटल्यानंतर या महानगरपालिकेचा महापौर उत्तर भारतीय होईल असे जाऊन आपले अकलेचे दिवे पाजळलेत माजी काँग्रेसचे नेते आणि आत्ता भाजपचे नेते असलेले आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय असूनही नरेंद्र मोदी यांची विशेष भेट अगदी विमानतळावर मिळवू शकणारे कृपाशंकर सिंह. आता या कृपाशंकर सिंह यांची अडचण काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. कृपाशंकर सिंह हे माझ्या अनेक राजकीय मित्रांपैकीचे एक मित्र आहेत. या नागपूर अधिवेशनामध्येच ते मला भेटले होते. एका बाजूला भेटून त्यांनी बराच वेळ चर्चाही केली, त्यांच्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण या कृपाशंकर सिंह यांचं एक वैशिष्ट्य मला जे जाणवलं ते हे आहे, पक्ष कुठलाही असो ते पक्षाच्या प्रथम क्रमांकाच्या नेत्याच्या थेट संपर्कात असतात आणि त्याच्याच पंखाखालीही असतात. मग तुम्ही सोनिया गांधी घ्या, तुम्ही बाळासाहेब ठाकरे घ्या, उद्धव ठाकरे घ्या, तुम्ही अगदी आत्ता नरेंद्र मोदी घ्या. आता तुम्ही म्हणाल नरेंद्र मोदींचं काय सांगताय तुम्ही, तर मित्रहो नरेंद्र मोदी यांना विमानतळावर थेट भेटू शकणारे म्हणजे जिथे विमानामध्ये पंतप्रधान प्रवेश करतायत अगदी तिथे जाऊन भेटण्याची क्षमता ठेवणारे हे कृपाशंकर सिंह आहेत. आता हे कृपाशंकर सिंह आल्यानंतर भाजपमधले काही उत्तर भारतीय नेते अस्वस्थ झाले होते
आता कृपाशंकर सिंग यांच्यानंतर राजहंस सिंग आल्यानंतर सुद्धा यांच्यामधले काही उत्तर भारतीय अस्वस्थ झाले होते. आता या कृपाशंकर सिंह यांचं म्हणजे हे अत्यंत गरिबीतून आणि कष्ट करून नेता होण्याच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचलेले हे ग्रस्त आहेत. सांताक्रूजच्या पश्चिमेला हे कांदा बटाट्याचा व्यवसाय करायचे आणि तिथून सुरू झालेली कृपाशंकर सिंग यांची मजल इतकी मोठी आहे की त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवली आणि त्याच्याबद्दलच्या तक्रारी, त्याच्याबद्दलच्या धाडी या सुद्धा कृपाशंकर सिंग यांच्या वाट्याला आल्या. आता जर तुमच्या वाट्याला धाडी आल्या, तुमच्या वाट्याला चौकशा आल्या, तर आपण कुठे जातो? एक तर देवळात, नाही तर भाजपमध्ये. मग कृपाशंकर सिंग हे स्वतः आध्यात्मिक आहेत, कारण त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या खूपच आध्यात्मिक स्वरूपाच्या आहेत. मी व्यक्तिगत त्यांना ओळखतो, भेटलोय, त्यांच्या कुटुंबामधल्या लोकांना मी ओळखतो आणि त्या आध्यात्मिकतेचा अत्यंत बेमालूमपणे उपयोग आपल्या राजकारणासाठी कसा करून घ्यायचा हे कृपाशंकर सिंग यांना नीट माहिती आहे. कृपाशंकर सिंग यांचं सकाळी ब्रेकफास्टचं जे टेबल आहे त्यावर तुम्हाला अनेक बडे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी हे या ब्रेकफास्टच्या टेबलवर किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेला तुम्हाला भेटू शकतात. अत्यंत गोडबोले, विनम्र असलेले कृपाशंकर सिंग हे गेले काही काळ वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत आहेत. त्या समस्या कोणत्या आहेत? तर त्या राजकीय आहेत. आता हेच कृपाशंकर सिंग जौनपूरमधून निवडणूक लढले, पण तिथे अत्यंत वाईट पद्धतीत ते पराभूत झाले. आता त्यांना शोध लागलेला आहे की मीरा भाईंदरचा महापौर जो आहे हा उत्तर भारतीय होईल. एका बाजूला मुंबईमध्ये उत्तर भारतीय, गुजराती मारवाडी आणि मराठी माणूस यांच्यामधला एक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो पेटतोय का? तर त्याचं उत्तर हो आहे. आणि तो पेटवण्याची गरज आहे का? तर त्याचंही उत्तर हो आहे. पण अशा लोकांच्या मदतीला कोण आलंय? तर कृपाशंकर सिंग. आता कृपाशंकर सिंग यांनी हे का केलं हे मी आपल्याला सांगतो. एक सदग्रस्त आहेत ज्यांना भाजपमध्ये सध्या आचार्य म्हटलं जातं. हे जे आचार्य नावाचे ग्रस्त आहेत यांचं नाव आहे पवन त्रिपाठी. पवन त्रिपाठी यांचा व्यवसाय काय आहे हे अनेकांना थेट माहिती नाहीये, पण ते गुडबुकमध्ये कोणाचे आहेत? तर मंगल प्रभात लोढांच्या. आता मंगल प्रभात लोढा हे कोण आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही, पण मंगल प्रभात लोढा यांची वेगळी ओळख जर मला आपल्याला सांगायची असेल तर नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातले जे निकटवर्ती आहेत त्या पहिल्या 3 मध्ये मंगल प्रभात लोढा यांचा समावेश होतो. आता या मंगल प्रभात लोढा यांच्या बरोबर काही व्यावसायिक कामं करण्याचा प्रयत्न आणि उद्योग हे पवन त्रिपाठी करत असतात. सांगायला गेलं तर ते महामंत्री आहेत, पण ते सिद्धिविनायकचे ट्रस्टी आहेत. अनेक म्हणजे जी काही कोर टीम आहे भाजपची त्यामध्ये ते आहेत. तिकीट वाटपामध्ये सुद्धा ते आहेत. आता त्यांचं हे सगळं इतकं वाढणारं प्रोफाईल बघून अनेक उत्तर भारतीय नेते जे आहेत भाजपमधले ते अस्वस्थ झाले. म्हणजे मग अगदी संजय उपाध्याय घ्या, अमरजीत सिंग घ्या, अमरजीत शर्मा घ्या, विवेकानंद घ्या किंवा जयप्रकाश ठाकूर घ्या, विद्या ठाकूर घ्या, या सगळ्यांना, रमेश ठाकूर जे काँग्रेसमधून आलेत, या सगळ्यांच्या डोक्याला मुंग्या येण्या इतपत उपद्व्याप करण्याचं काम हे पवन त्रिपाठी करत असतात. आणि या पवन त्रिपाठी यांच्याकडे थेट तिकीट वाटपाचं काम, त्यांना महत्त्वाच्या निर्णयामध्ये त्यांना घेण्याचं काम झाल्यानंतर अनेकांना कळत नव्हतं की हा जो काही इतका सोसाट्याचा पवन मुंबईमध्ये वाहतोय हा थोपवायचा कसा. आता या अनेकांमध्ये स्वतः कृपाशंकर सिंग सुद्धा होते, कारण कृपाशंकर सिंग यांच्याबद्दल कोणी काही म्हणू दे, राज ठाकरे म्हणतात याच्या दाढीची खुंट कधी वाढतच नाहीत, किंवा अजून उद्धव ठाकरे आणखी काहीतरी म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी जरी बाजूला केल्या ना तरी तुम्ही कृपाशंकर सिंग यांना टाळू शकत नाही, इतकी परिस्थिती त्यांनी मुंबईमध्ये उत्तर भारतीयांच्या बाबतीत आणून ठेवली. आता उत्तर भारतीयांचा सगळ्यात मोठा चेहरा म्हणून काँग्रेसकडे कृपाशंकर सिंग होते. आता काँग्रेसकडे जी काही ताकदवान नेते मंडळी होती त्यामध्ये सखा पाटील होते, त्यामध्ये रजनी पटेल होते, त्याच्यामध्ये मुरलीभाई देवरा होते, गुरुदास कामत होते. पण या सगळ्यांचा जर आपण विचार केला ना तर मित्र हो, मुंबईमध्ये कार्यालय हे यापैकी कोणालाच बनवता आलं नव्हतं. आझाद मैदानातल्या एका बरॅकमध्ये मुंबई काँग्रेसचा कारभार चालायचा. याचं एक आलिशान कार्यालय करण्याचं श्रेय जर कोणाला जातं ना तर या कृपाशंकर सिंग यांना जातं.
आता ही झाली त्यांची जमेची बाजू. आता ही हास्यास्पद बाजू मी तुम्हाला भाजपची सांगतो. भाजपचं जे नुकतंच मागच्या वेळेला जे काही एक अधिवेशन झालं भिवंडीमध्ये, कपिल पाटील यांनी ते घेतलं होतं. या अधिवेशनामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना संघटन कसं बांधावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी भाजपच्या नेते मंडळींना कृपाशंकर सिंगच सापडले. आता याच्यावरून तुम्ही काय ते समजून जा. त्यामुळे कृपाशंकर सिंग हे जे काही फटाके लावतात ते इतके अद्भुत लावतात. त्यांनी कालपर्यंत काँग्रेसमध्ये लावले, आज ते भाजपमध्ये लावतात. आणि म्हणून मी म्हटलं, कारण बघा मी का म्हटलं मुंबई भाजपाचे काँग्रेस होते, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. मुंबईमध्ये भाजपाचं तिकीट वाटप जे आहे ना, हे वंचित बरोबर 62 जागा मिळणार की 60 जागा मिळणार, वंचित बरोबर युती करायची की नाही, हे ठरवलं कोणी माहिती आहे का? हे ठरवताना हर्षवर्धन सपकाळ होते, ते महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांच्याबरोबर सचिन सावंत होते, ज्यांना फक्त त्यांच्या मागे भावी हा शब्द लागतो. या सचिन सावंतांनी वंचितची बरोबरची आघाडी केली याची कल्पना मुंबईतल्या कोणत्याच महत्त्वाच्या नेत्यांना नव्हती. म्हणजे आता तुम्ही समजू शकता. आणि दुसऱ्या दिवशी वर्षा गायकवाड असतील, अमीन पटेल असतील किंवा असलम शेख असतील, चरणजित सिंग सापरा असतील, या सगळ्यांचे डोळे विस्फारून गेले. कारण 62 जागा ज्या वंचितला दिल्या त्या वंचितकडे 62 लोक पण उमेदवार उभे करण्यासाठी नव्हते. म्हणजे आता तुम्हाला मी काय म्हणतोय ते कळलं असेल. त्या काँग्रेसमधून आलेल्या कृपाशंकर सिंग यांनी एक दिवा शोध लावलेला आहे. तो काय आहे तर मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल याचा. आता एका बाजूला मराठी माणसांना पकडून कसं ठेवायचं आणि त्यांना आपण परके नाही आहोत हा फील देण्यासाठी किंवा हा भास करण्यासाठी भाजपचे नेते दिवस रात्र मेहनत करतायत. आणि कृपाशंकर सिंग यांनी मुंबईच्या शेजारी जाऊन एका पांढऱ्या शुभ्र सदऱ्याला पेटती अगरबत्ती टेकवलेली आहे. आता उद्या ठाकरे बंधू या एका छोट्या झालेल्या छिद्रामध्ये आपल्या डोममधल्या वरळी डोममध्ये त्यांचा पहिला मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये जे काही भगदाड पाडतील त्याची सुरुवात आज संजय राऊतांनीच केली. संजय राऊत या सगळ्या विषयावर काय म्हणालेत ते आधी आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया. किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे. आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली हे वातावरण निर्माण करण्यासाठी. कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे बरं का. आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे. ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात. आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे. त्यांनी ठरवलं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यावर खतम करून टाकायचं. आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे. ही वातावरण निर्मिती करायची, माहोल निर्माण करायचं, परप्रांतीयांना जागं करायचं, शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं. कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर आता आपण पाहिलं संजय राऊत काय म्हणाले. आता संजय राऊतांच्या पक्षाला किंवा त्यांच्या मित्र पक्षाला एक फुलटॉस देण्याचं काम कृपाशंकर सिंग यांनी केलेलं आहे. ते त्यांनी का केलंय हे तुम्हाला जर वाटत असेल की त्यांनी उत्तर भारतीयांच्या कळवळ्यासाठी केलंय तर तुम्ही मग ढ आहात. हे त्यांनी केलंय मुंबईमध्ये, कारण जौनपूरमध्ये ते हरल्यानंतर कृपाशंकर सिंग यांना मुंबईमधला जो उत्तर भारतीयांचा जनाधार आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःकडे केंद्रित करायचा होता. आणि त्यासाठी त्यांनी हे सगळे उपद्व्याप केलेत. आता याच्यातून भाजपची गोची काय झाली आहे बघा. भाजप असं म्हणू शकत नाही की उत्तर भारतीयांना आम्ही महापौर करणार नाही. उत्तर भारतीयांचा पहिल्या म्हणजे मुंबईचा किंवा मीरा भाईंदरचा किंवा ठाण्याचा किंवा कल्याण डोंबिवलीचा महापौर होण्यासाठी आम्ही विचार करू शकत नाही असं आता भाजप म्हणू शकत नाहीये. कारण स्वतः नरेंद्र मोदीच उत्तर भारतातून पंतप्रधान झालेले आहेत. आणि उत्तर भारतीयांनी खूप मोठ्या प्रमाणात भाजपला गेल्या काही काळामध्ये ताकद दिलेली आहे. अगदी योगी आदित्यनाथ यांचा जरी आपण विचार केला तरी योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणण्या इतपत मजल ही उत्तर प्रदेश, बिहार किंवा त्याबरोबरची जी काही राज्य आहेत उत्तरेकडची या सगळ्या राज्यांनी केलेल्या आहेत. मग अशा राज्यांमधून आलेल्या नागरिकांचा बनलेला जो समूह आहे त्याला दुखावण्याचं धाडस भाजप करू शकत नाही. आता आपण येऊया मराठी माणसांकडे. जर समजा नाही उत्तर भारतीयांना महापौरपद देणार आहोत आम्ही तर मराठी दुखावले
आणि मराठीच महापौर होणार असं म्हटलं तर उत्तर भारतीय दुखावले. म्हणजे कृपाशंकर सिंग यांनी जी काही भाजपची गोची करून ठेवली आहे त्या गोचीतून आता भाजप हा काही लवकर बाहेर पडेल असं दिसत नाहीये. आता देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी मैदानात उतरलेत, त्यांची सकाळच झाली आहे ती अनेक बंडोबांना थंडोबा करण्यासाठी. आता अशा वेळेमध्ये किंवा अशा दिवसांमध्ये कृपाशंकर सिंग यांच्यासारख्या कसलेल्या मुरब्बी नेत्याने हे जे काही केलं हे काही स्लिप ऑफ टंग किंवा अगदी चुकून काही शब्द गेले, चुकून वाक्य गेलं असं झालेलं नाहीये. हे योजनाबद्ध सगळं झालेलं आहे. आणि त्यामुळे जे काही भाजपमधले उत्तर भारतीय नेते आहेत, ज्यांची मी आपल्याला नावं सांगितली, या सगळ्यांची जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता का आहे? कारण प्रत्येक वेळेला दुसऱ्या पक्षातून जर एखादा मोठा उत्तर भारतीय नेता आला की ही सगळी मंडळी अस्वस्थ होतात. मग ते संजय उपाध्याय असू दे, जयप्रकाश ठाकूर असू दे किंवा अमरजीत असू दे, अमरजीत शर्मा असू दे, ही कोणी मंडळी अस्वस्थ होतात. आता या अस्वस्थ होणाऱ्या मंडळींना मागे सारत कृपाशंकर सिंग यांनी एक असा फटका मारलेला आहे की जो फटका ना भाजप चुकवू शकत ना शिवसेना तो थोपवू शकत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कृपाशंकर सिंग यांनी दिलेला हा जो फुल टॉस आहे हा ठाकरे बंधू आता किती ताकदीनं खेळतात याच्यावर हा सगळा खेळ असणार आहे. यावर स्वतः नितेश राणे यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. पण आता नितेश राणे यांच्या पक्षाची गोचीच त्यांच्याच पक्षातल्या कृपाशंकर सिंग यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे आता भाजपची जी स्थिती आहे ती जर आपण पाहिलं तर भाजपकडे जी काही नेते मंडळी आहेत ती फक्त आत घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे. त्यांचे विचार, त्यांची शिस्त, त्यांची बैठक, त्यांच्या इतर ज्या काही त्यांचं रहनसहन किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काही भाजपच्याच मुशीतल्या आहेत असं समजण्याचं कारण नाही. आणि त्याची प्रचिती कृपाशंकर सिंग यांनी दिलेली आहे. आता कृपाशंकर सिंग यांनी जो काही फुलटॉस ठाकरेंना दिलेला आहे त्याच्यावर ठाकरे षटकार मारणार की जसा त्यांनी मुलुंडमध्ये नील सोमय्यांच्या समोर घोळ घातला तसा घोळ घालणार हे आपल्याला कळू शकणार आहे. मित्रहो, कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौर मीरा भाईंदरमध्ये बसेल हे केलेलं वक्तव्य ही कृपाशंकर सिंग यांची स्वतःचं महत्त्व वाढवण्याची एक अनोखी चाल आहे असं आपल्याला वाटतं की कृपाशंकर सिंग यांच्यासारखे नेते आता मुंबई भाजपची मुंबई काँग्रेस करतायत असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला जे काही वाटतं ते आपण जरूर मला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.